असे कसे? स्वतःला थोर पुरुष म्हणवता ना, मग मला प्रसाद नको? अरे अरे, हिला खिचडी म्हणायची? या असल्या पदार्थाला नारायणराव, हिला खमंग खिचडी म्हणते. इतकी वाईट खिचडी माझ्या आयुष्यात खाल्ली नव्हती कधी. ना चव ना ढव, नीट शिजली सुद्धा नाहीये. अरे रे 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 बापू, या खिचडीसाठी तुम्ही स्वतःची इतकी पाठ थोपटताय? खायची तर खा, नाही तर चालू लागा. मी मोठ्या मेहनतीने केले, तिला नावे ठेवलेली मला खपणार नाहीत. असे होय? मग तुम्ही नेहमी सुभद्रा वहिनींच्या स्वयंपाकाला नावे ठेवत असता, त्याचे काय? अहो, तुमच्या खिचडीला तर नाव ठेवण्याची सोय नाहीये. आता कोणत्या तोंडाने बोलाल? एक शब्द बोललो तर इतके टोचले तुम्हाला. मग त्या बायका सारा वेळ चुलीचा धूर खातात, त्याचे काय? वर तुम्ही त्यांना मी पुरुष असा धाक दाखवणार, त्यांना टाचे खाली तुडवणार. त्यात कसली आली आहे मर्दुमकी? काय पडतोय का काही प्रकाश? हे बघा, बायकांना नावे ठेवणे सोपे आहे, पण त्यांचे काम करणे म्हणजे काही खायचे काम नाही. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. अहो, धर्म मार्तंड सोडा, तुम्ही एक चांगला सुस्वभावी माणूस सुद्धा नाही आहात. आता काय करायचे? चव बघायची. चव बघ बरे. कसे आहे की नाही? हा नाही ना, सारखे खायचे नाही हो. आता हे दुर्वांचे सरबत कसे हिरवे जर्द आहे की नाही? ठेव. आता नाही घेत. हे पाहुण्यांकरता आहे, स्पर्धेकरता आहे. नंतर हा सगळं घेऊन टाकते. मग तिकडे काय सांगू मी? आता माझी स्पर्धेची सर्व तयारी झालेली आहे. सुभद्रे, बरे झाले हो तू आलीस. माझ्या सुनेने अंथरूण धरले. मदत कोण करणार हा प्रश्नच होता. अहो काकू, त्यात काय एवढेसे? आणि तुमचा पदार्थ करून झाला की मी माझाही पदार्थ इकडेच करेन. काय आहे, आमच्या घरी तशी सोय नाही ना. आमच्या यांचा विरोध आहे, उगाच मोडता घालतील. आपण एक काम करू, आधी तुमचा पदार्थ करून घेऊ आणि नंतर माझा पदार्थ करू. तुम्ही मला कृती सांगा, तुम्हाला हवी ती मदत मी करेन. अगं, मी ना उसाच्या रसातले पिठले करणार आहे. उसाचा रस काढून आणलाय, त्यात एक लिंबू पिळ. अच्छा. थोड्याशा रसात चण्याच्या डाळीचं पीठ कालवून घ्यायचं रसरशीत. त्यात थोडे मीठ घालायचे, पाणी अजिबात घालायचं नाही हो. मग आपली नेहमीची जिरे मोहरीची फोडणी. बर, त्यात हिरव्या मिरीचे तुकडे, एक सांडगी मिरची आणि किसलेले आले घातले की अशी खमंग फोडणी होते. मग त्यात हे कालवलेले पीठ घालायचे आणि हवे तेवढे पातळ करण्यासाठी हा उसाचा रसच वापरायचा. बरे, अशी बहारदार चव येते म्हणून सांगू. अगं बाई, ऐकूनच पाणी सुटले तोंडाला. बरे, तुला काय काय मदत लागणार आहे? पूर्वतयारी करून घेऊया. हो, मी करणार आहे तंबिट्टू.
तंबिट्टू अहो लाडू असतात त्यासाठी फुटाण्याचं डाळ छान भाजून कुटून घ्यायचं, शेंगदाणे सुद्धा भाजून कुटून घ्यायचे, आपलं तांदळाचं पीठ कोरडच भाजून घ्यायचं, त्यात तीळ आणि किसलेले सुके खोबरे भाजून घालायचे, त्यानंतर थोडीशी वेलची पूड घालायची आणि हे सगळे कोरडे जिन्नस यात साजूक तूप घालून छान मिसळून घ्यायचे. मग गुळाचा कच्चा पाक करून त्यातही थोडेसे साजूक तूप घालायचे आणि चुलीवरून उतरवून हे मिसळलेले पीठ त्यात घालायचे. थोडेसे कोमट झाले की दोन्ही हातांना तूप लावून छान लाडू वळून घ्यायचे. वा छान. आजी आजी तुला एक मौत सांगायची आहे. काय झाले? अगं बापू आजोबांची मोठी फजिती झाली. म्हणजे अगं स्पर्धेसाठी म्हणून मी आणि सोग आजोबा बापू आजोबांना बोलवायला गेलो. तर तिकडे बापू आजोबा होतेच आणि आमचे आप्पाही होते. मग अगं ते दोघे बापूंनी केलेली खिचडी खात होते. काय? हो आम्हालाही नवल वाटले. मग जोग आजोबांनी खिचडी खाण्यासाठी हट्ट धरला, पण बापू आजोबा त्यांना द्यायच ना. शेवटी जोग आजोबांनी पातेले मिळवले आणि खिचडीचा एकच घास घेतला. का एकच का? कारण त्यांना माहित होते बापूंनी केलेली खिचडी चांगली नसणार. आणि तसेच झाले, खिचडी बेचव होती. मग जोग आजोबा बापूंना ओरडले. सुभद्रा आजीच्या पदार्थांना नावे ठेवतात म्हणून खूप ओरडले. चांगलीच फजिती झाली त्यांची. एक काम कर बयो, सुलोचना आणि सुभद्राला मी बोलावलंय म्हणून सांग. हो आलेच. चला झाले हो पिठले. सुभद्रे बरे झाले बाई तू मदतीस आली. अशा वेळी मदत तर होतेच, पण मानसिक आधार लागतो, तो तुझ्यामुळे मिळाला हो. अहो काकू, तो आधार किती हवा असतो हे माझ्या इतके चांगले कुणाला समजणार. अहो चव तरी बघू. हो बघ बघ, सांग मला. घे सांभाळून. हा काकू, अहो फारच चविष्ट झाले. यापुढे माझे तंबिट्टू लाडू फिके पडतील हो. नाही नाही अगं, असे दोन पदार्थांची तुलना होऊ शकत नाही. प्रत्येक पदार्थ आपल्या जागी योग्यच असतो. बरे आता ते तुझे तंबिट्टू लाडू वळायला घेऊया. हो. आता तू मुख्य आणि मी मदतनीस. वा सुभद्रे, अगदी पौष्टिक आणि खमंग वाटतायत हो लाडू. चाखून बघू. अहो बघा ना, म्हणजे काय. कसा झालाय? उत्तम. ती चविष्ट झालाय हो. काय गो, काय झालंय? तुझ्या डोळ्यात पाणी का? काकू, पहिल्यांदाच कोणीतरी मी केलेल्या पदार्थाला चांगले म्हटले. जीव अगदी शांत झाला गो लिंबाच्या सरबताने. जे काय करतेस ना ते नीट लक्ष देऊन कर. तू जिंकायला हवीस. परीक्षक आहे मी, तुझ्या नावासाठी जोर लावेन. सासूबाई खरंच तुम्ही जिंकवू शकता मला? मग गोदाचा शब्द म्हणजे अखेरचा. पण तू काय पदार्थ करणार आहेस गो? मी ना थालीपीठ करते. कर हो कर, जरा जास्तीची कर. मला अगदी थकल्यासारखे झाले हो. 10-12 थालीपीठ खाल्ली
की बरे वाटेल. काय गो म्हणते, मध्ये तुझी आत्या आली होती ना गो भेटायला? हो. तिने मक्याचा चिवडा आणि खारीक लाडू आणले होते ना गो? मग आहेत कुठे ते डबे? कावेरी आजींनी कोठी घरातल्या फडताळ्यात ठेवले. आण बघू. 4 लाडू आणि पसाभर चिवडा तोंडात टाकते, बाकी नंतर बघू. फडताळ्याला कुलूप आहे आणि किल्ली कावेरी आजीकडे. मग जा त्यांच्याकडे, सांग त्यांना म्हणावे माझ्या आतेची खूप आठवणी येते हो मला. तिने आणलेला मक्याचा चिवडा आणि लाडू खाऊनच बरे वाटेल. जाण जा, पटकन आण. अहो पण जिंकायची आहे ना स्पर्धा, मग मी सांगितलेले कर. उठ उठ, थालीपीठ. उठ. थालीपीठ नंतर कर. जा बाबा. बोलवलं? हो. सुलोचने, सुभद्रे, आता तुमचा कार्यभाग साध्य झालेला आहे. तुम्ही स्पर्धेत भाग घेतलात, शाळेत दाखल झालात, पण नारायण किंवा भाऊजींनी तोंड पाटीलकीशिवाय कुठलाही आतताईपणा केलेला नाहीये. तेव्हा चूल बंदचे अस्त्र आता खाली ठेवा आणि आपल्या नवरदेवांच्या भोजनाची व्यवस्था करा. बरे, आलेच मी. का गो, तू का घुटमळतीयेस? तो खवीस एकटा घरात असताना मला जायची भीती वाटते. आता घाबरून कसं चालेल? तू ताटकण्यानं उभी आहेस ना. सांगितले ना, शब्दाला शब्द वाढवू नकोस, पण ठामपणाही सोडू नकोस. तोंड पाटीलकीशिवाय दुसरे काहीही करणार नाहीत भाऊजी, आणि त्यांना आता पुरता धडाही मिळालेला आहे. जा, घाबरू नकोस. हो. दोन घटकानंतर तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. काय सुगंध सुटलाय तुम्ही केलेल्या पदार्थांचा. द्वारकाताई, एक एक पदार्थ घेऊन या. हे आहे दामले काकूंचे उसाच्या रसाचे पिठले. हे सुलोचना सान्यांचे रस्सम. कावेरी आजीचे चित्रान्न आणि दुर्वाचा रस.
हे यशोदा ह्यांचे बटाट्याचे धिरड. सुभद्रा काकू यांचे तंबिट्टू. शी, कसले तंबी तट्टू. सुभद्रा काकूंसारखेच बेचवेच चवीला. गोदाताई, टिप्पणी नाही, फक्त पदार्थ चाखायचा आहे. अंतिम निर्णय परीक्षक मंडळ घेईल. बर्वे काकूंच्या ज्वारीच्या पुऱ्या. सुमन परचुरे यांचे तिखट मोदक. मंदा साने यांचे थालीपीठ. म्हणणे अगो काय चविष्ट थालीपीठ केलेस. मी सांगते ही स्पर्धा तूच जिंकणार. आहे का? अहो, आम्ही अजून आहोत. राजीनामा दिलेला नाही. सर्वानुमते निर्णय घ्यायचा आहे. वैद्य काकूंची दुधीची लापशी. पदार्थ आम्ही चाखलेले आहेत आणि त्याच्या गुणदोषांची चर्चा सुद्धा केलेली आहे. परंतु ही स्पर्धा पदार्थ उत्तम होणे याबरोबरच त्या पदार्थाचे नाव अचूकपणे लिहिता येणे याची सुद्धा आहे. साऱ्या गृहिणींनी फार मेहनत घेऊन आणि मोठ्या उत्साहाने हे सगळे पदार्थ तयार केलेले आहेत. सारे पदार्थ अतिशय उत्तम होते. त्यातील चुरस थोड्याफार फरकांचीच आहे. मात्र पाककृतीचा निर्णय राखून ठेवण्यात आलेला आहे. का? आम्हाला कसं कळणार? एवढे सकाळपासून संध्याकाळपर्यंत. ऐका, शांत व्हा, शांत व्हा. असे काय करताय? पदार्थ लेखनाचा दुसरा टप्पा अजून व्हायचा आहे ना. त्यासाठी पुरेशी अक्षर ओळख होणे अद्याप बाकी आहे साऱ्यांचे.
आता रुक्मिणी वहिनींनी जी शाळा सुरू केली आहे त्या शाळेत नियमितपणे जाऊन गावातील स्त्रियांनी शिक्षित व्हावे अशी आमची इच्छा आहे. म्हणजे दसऱ्याच्या दिवशी आपण आज जो पदार्थ केलेला आहे त्याचे नाव पाटीवर व्यवस्थित लिहून दाखवायचे आहे. हो, तेव्हा या पदार्थाचे गुण आणि त्याचे नाव लिहून दाखवण्याचे गुण हे जिला अधिक मिळेल तिला विजयी घोषित केले जाईल.